आज मी ट्राईब छत्रीच्या जगात पाऊल ठेवलं. एक संग्रहालय आणि दुकान जे भारतातील आदिवासी समुदायांना साजरं करतात. एका अविश्वसनीय जोडप्याद्वारे चालवलेली ही जागा केवळ 1500हून अधिक कलाकृतींचा संग्रहच नाही, तर ती नाहीशी होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरा जपून ठेवण्याचा जिवंत प्रयत्न आहे. या कलाकृती काही दुर्मिळ आणि अपूरणीय, ज्यांच्यात अनेक पिढ्यांच्या कथा आणि भावना आहेत. पण आता काहींना कायमचे नाहीसे होण्याचा धोका आहे. जेव्हा एखादा कारागीर हे जग सोडून जातो आणि जर त्याच्या पुढच्या पिढीत त्याची कला शिकलेला कोणीही नसेल ना, तर हे केवळ आपण गमावलेली कलाकुसर नाही, तर तो इतिहासाचा एक तुकडाच आपण गमावून बसतो. या जोडप्याच्या समर्पणाने मला सर्वात जास्त प्रेरित केलं. संस्थापकांनी छायाचित्रण आणि चित्रपटाद्वारे आदिवासी जीवनाचे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी 20 वर्ष व्यतीत केली आहेत. त्यांचे जग खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी वर्षातील 6 महिने ते आदिवासींबरोबर राहतात. त्यांनी या समुदायांना व्यासपीठ आणि आवाज देऊन या प्रयत्नाचे विस्तारापासून प्रदर्शनात रूपांतर केलं आहे. इथे फिरताना मला जाणवलं की या कलाप्रकारांचे जतन करणे किती किती महत्त्वाचं आहे. केवळ कलाकृती म्हणून नाही, तर एक जिवंत परंपरा म्हणून. ट्राईब छत्री हे संग्रहालयापेक्षा किंवा एका दुकानापेक्षा खूप अधिक आहे. पिढ्या, कथा आणि आत्म्यांना जोडणारी ही आशेची छत्रीच म्हणावी लागेल. हा अनमोल खजिना जपण्यासाठी आपणही थोडेसे प्रयत्न करूयात. या शॉपला पुण्यातील लोक नक्की भेट द्या. पुण्यात ते पर्वतीजवळ आहे. डिटेल पत्ता आणि मिस्टर अँड मिसेस परांजपेंचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारात नक्की पाठवा, ज्यामुळे आदिवासी कलेबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि त्यांना या कलाकृती बनवण्यामागील काही मनोरंजक कथासुद्धा ऐकायला मिळतील. हे मिनिएचर पेंटिंग आहे राजस्थानचं. हे सगळे स्टोन क्रश पावडर आहे. हे स्टोन क्रश पावडर हे अफगाणिस्तानवरून येते. अफगाणिस्तानमध्ये ओरिजिनल नॅचरल माउंटेन्स आहेत असे कलरफुल. तिकडनं स्टोन येतात, त्याला क्रश करतात आणि झाडावरती जो गम लागतो आपला त्याला आणि हे 24 आवर्स मिक्स करतात कलर्स. आणि ह्याला कुठलाही ब्रश वापरत नाही. 0 नंबरचा ब्रश नाही. 0 नंबरचा ब्रश नाहीये. याला स्क्विरल असते ना आपली खारुताई, त्याच्या शेपटीच्या केसांनी ब्रश बनवतात ती लोक आणि तनी करतात हे. आणि हे जे केलेले पेंटिंग आहे हे G20ला दिलेले आहेत. सुंदर. G20ला. आणि काय किती वेळ साधारण लागतो अशा एखाद्या पेंटिंगला? याला जवळजवळ 8 ते 10 दिवस जातात एका पेंटिंगला. आणि हे जे बनवतो हा ही इज अ 73 years old पर्सन. ओके. आणि त्याच्याकडे पुढे फ्युचर जनरेशनला रेडी केलंय? नाही. रेअर आर्ट. शिकारीची पद्धत आहे. अच्छा. हे जाळ आहे त्यांचं, या ट्रॅप म्हणतात. ओके. हे त्यांचे दागिने आहेत सगळे. मग दागिने सुद्धा कसे कानात घालतात, कानातले दागिने कुठले, हातातले कुठले, पायातले कुठले, हे सगळे एकदम कुठले आऊल पकडलाय. हे त्यांचे सणवार. बैल पोळ्यासारखं दिसतंय. हे कोरकू जमातीचं आहे. हे कुठले? कोरकू मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आहे. आणि यांची पुढची जनरेशन आता शिकते वगैरे असे? शिकते आता. त्यांची लग्न अटेंड केली आहेत. हा त्यांचे देव आहेत. हे लग्न अटेंड केली होती त्यांची. ते कन्यादान पण केलंय तिकडे मी. आणि असं सगळं खूप डिटेल माहिती वालं पुस्तक आहे. मला बसून सगळं बघायला लागणार आहे, कारण इंटरेस्टिंग आहे. सह्याद्री आपलं आलं वारली. मेजॉरिटी लोकांना वारली वगैरे वारलीशिवाय माहिती नाहीये लोकांना. आता ही आजी जी आहे ना, ही जवळजवळ 90 वर्षाची म्हातारी होती. आणि सकाळपासून उठून ती जवळजवळ 100 बिड्या प्यायची. हो का? ही बाई आजी आहे. हा गेली आता ती. चांगलं जगल्या. हे सगळं लग्न. अच्छा. ते बाहेरचे दाखवले ना मी बघतोय. इथे पेंटिंग केलेलं आहे ना आपलं. हे तारपा म्युझिकल त्यांचं इन्स्ट्रुमेंट. हे तारपा डान्स. आणि सगळं व्हिडिओ फॉर्म मध्ये पण तुम्ही? सगळं व्हिडिओ फॉर्म. हे कोळी आहे. कोळी महादेव. ते कुठे असतात? हे कुठले कोळी जमात कुठली? हे सह्याद्रीचे महाराष्ट्रातले सगळे. हे पुस्तकच महाराष्ट्रात.
हे त्यांचे देव, वाघदेव वगैरे म्हणतात त्यांना. बरं. हा डान्स. डान्स. अच्छा, मग त्यांचा मृत्यू सगळं डॉक्युमेंट केलंय. मॉन्युमेंट सगळं टोटल डिटेल स्टडी आहे. बरं, खूपच मोठा स्टडी आहे. साधारण एका ट्राईब मध्ये 2-2, 3-3 महिने घालवलेत मी. हो का? हो. हातकरी ऐकलंय. हा, त्यांचं पण हे सगळं. हो, हे कुठलं पेंटिंग आहे? राजस्थान मिनिएचर पेंटिंग म्हणतात त्याला. बर. आणि काय मीडियम कुठलं हे क्लॉथ वरती असतं. क्लॉथ वर असतं. अच्छा. क्लॉथ वरती पण असतात. हा, वेगळे पेंट. पेंट. व्हेजिटेबल डाईज वापरतात पुष्कळ अच्छा. वेळेला. सुंदर आहे ना सगळे. अख्खं रिक्रिएट केलंय त्यांनी अख्खं असा recreate scenario. केलेलं. हे तुम्ही कुठे कुठे मग असं लावू शकतो आपण हे आपल्या. कुठेही इंटिरियर्सला वापरतात, हॉटेल्समध्ये वापरतात, रिसॉर्ट्सला हा, हा. वापरतात, अच्छा. इव्हन फॉरेन गिफ्टिंगला वापरतात. गिफ्टिंगला पण. हे कुठल्या ह्याचं आहे? ओडिसा. ओडिसाचं आहे ना. काय म्हणतात त्याला? पॅडी आर्ट. पॅडी आर्ट. हे असे एक एक बनवतात आणि मग ते वाकवून हा असा आर्ट फॉर्म बनवला त्यात एक जातो. एक तांदूळ आहे त्याच्यात. एक एक तांदूळ आहे. हा. तांदूळची आणि साली हे आहे. रंगीत दोरे वापरले. एक एक दिसेल म्हणजे त्याच्यात भागाचं. बर्मा शेल म्हणतात अच्छा, त्याला. बर्मा शेल म्हणतात. दिस फ्रॉम अंदमान निकोबार. अंदमान निकोबार. आणि हे अंदमान निकोबारचं आहे ना. त्याला तुम्ही काय लावलेत मागून? कुठलं लाकूड लावलेलं आहे. लाकूड लावलं. त्याला कन्व्हर्ट केलंय प्लॅटर मध्ये. अच्छा, सर्विंग प्लॅटर म्हणून वापरता येतं. अच्छा. हे छत्तीसगडचं आहे ढोकरा आर्ट. ढोकरा आर्ट एक पारंपरिक भारतीय धातूची हस्तकला आहे आणि त्याच्यामध्ये हरवलेल्या मेणाच्या कास्टिंग तंत्राचा वापर करून ते हँडीक्राफ्ट्स बनवतात. आणि भारतातील सर्वात जुनी मेटल कास्टिंग तंत्रांपैकी ही एक आहे आणि ती 4000 वर्षापूर्वीची कला आहे. ह्या बॅग्स कुठल्या आहेत? ही नागालँडची खास आहे बॅग. म्हणजे तिथले जे इंडिजिनस ट्राईब आहेत ती लोक करतात. आणि ऑरेंज रिया, वाईल्ड ऑरेंज रिया म्हणून प्लांट आहे. अच्छा. त्याच्यापासून फायबर तयार करतात आणि त्या फायबर तयार करायला भरपूर वेळ लागतो. प्रोसेस खूप मोठी मोठी process, आहे. exactly. अगदी अगदी. तर त्याच्यापासूनच हे ओरिजिनल म्हणजे आपण नॅचरल जे म्हणतो, कशामध्ये कुठलंही केमिकल पूर्ण यूज नाही natural केलेलं आहे. हो, त्याच्यापासून ही अशी बॅग तयार केलेली आहे. वाव. बरं छान आहे. हो. मस्त एकदम. आणि त्याचा Feel पण मस्त आहे त्याचा. फील पण Exactly. खूप छान आहे. अच्छा, हे 90 वर्षाच्या आजींनी केलेलं आहे खास. हो. हे खरंच रेअर गोष्टी आहेत ह्या, कारण त्यांच्या पुढच्या जनरेशन करतील नाही करतील आपल्याला हो माहित नाहीये. हो, So, खरं तर पास ऑन व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. हो ना. स्पीकिंग बर्ड कर्नाटकचं आहे. चांगपा ही एक अर्धभटकी जमात आहे आणि ते लडाखमध्ये आणि तिबेटमध्ये राहतात. चांगपा हे पशुपालक आहेत आणि ते यॅक आणि बकऱ्या पाळतात. तुम्ही ते बघू शकता. त्यांनी या बाईंनी यॅकच्या दुधाचं पनीर बनवलं आहे आणि ते जम्मू काश्मीरमधला हा फोटो आहे. हे कोणाचं आहे? मारिया गोंड ट्रेन. अच्छा, छत्तीसगड. बस्तर. हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. And these are the seeds. अच्छा, सीडचा आवाज आहे हा म्हणजे. Yeah, the seeds. हा हा. Oh, wow. कुठला तरी प्राणी बोलवतोय आपल्याला असं वाटतंय. काय ह्याचा यूज काय आहे? This is used for animal husbandry. ओके, जनावरं नेतात ना चरायला, हा, तर हा. संध्याकाळी ते लोक आवाज देत नाहीत. बरोबर आहे. ते लोक हे वाजवलं की अच्छा, जनावरं जनावर येतात. ओके. नमस्कार, मी आहे ट्राईब छत्रीमध्ये आणि माझ्याबरोबर आहेत फाउंडर पूर्वाताई परांजपे. नमस्कार पूर्वाताई. नमस्कार. ओके, तुमचा स्टोर अतिशय युनिक प्रोडक्ट्स ह्याच्यात पाहायला मिळालेले आहेत. सो कशी झाली सगळी सुरुवात?
सुरुवात तर आमची झाली ॲक्च्युली आमचं जे मेन काम आहे ते फोटोग्राफीचं आहे. म्हणजे माझे मिस्टर श्रीकृष्ण परांजपे जे आहेत ते प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत. सो आमचं एक बालमुद्रा नावाचं एक ब्रँड आहे ज्याच्यामध्ये आम्ही लहान मुलांची फोटोग्राफी करतो. सो ते आम्ही बरेच जवळजवळ 10 वर्ष त्याच्यामध्ये आम्ही काम केलं, एक्झिबिशन्स भरवले. पुण्यातल्या सगळ्यांनाच माहिती आहे बालमुद्रा. हो मोस्टली कारण एक्झिबिशन्स लहान मुलांचे अजून कोणी तसे केलेले नाही आहे. सो ते करता करताच एकदा त्यांना श्रीकृष्णाला असं एक प्रोजेक्ट आला ज्याच्यामध्ये त्यांना ट्रायबलचं जे म्युझियम आहे ते शूट करायचं होतं. सो ते करताना त्यांना असं जाणवलं की इथे भरपूर लिखाण केलेलं आहे या जमातींबद्दल, कुठे मिळतात किंवा काय आहे त्यांच्या सगळ्या ह्याच्याबद्दल, पण कुठेही फोटोग्राफ दिसले नाही. सो त्यांना मग उत्सुकता अशी लागली की वाय नॉट आपण हे करावं की आपल्याकडे एक मीडियम आहे की ज्याच्यातून आपण लोकांना दाखवू शकू की ह्यांचं लाईफ काय आहे. व्हिज्युअली लोकांना बघायला जास्त आवडतं. येस, म्हणजे कनेक्ट होता येतं लगेच. त्यामुळे मग त्यांनी ते इथले एक रॉबिन त्रिभुवन म्हणून जे एन्थ्रोपॉलॉजिस्ट होते त्यांच्या मदतीने त्यांनी सुरुवात केली. ती म्हणजे पहिले महाराष्ट्रातली सुरुवात केली, वारली जमात जी आपल्याला कॉमनली सगळ्यांना माहिती आहे. सो तिथे त्यांच्यामध्ये जाऊन त्यांचे सण वार काय आहेत असं थोडं थोडं करत त्यांनी आधी महाराष्ट्र, मग मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश, नॉर्थ ईस्ट असे बरेच स्टेट कव्हर केले. पण हे कव्हर करता करता सुद्धा त्यांना बऱ्याच गोष्टी समजल्या की आपल्याला एक झाल्यानंतर याच्यामध्ये आपण काय कमी पडलो, थोडंसं अजून जास्त कशा पद्धतीने कव्हर करता येईल. किंवा त्यांचे सणवार आता एखाद्या सीझनमध्ये गेल्यावर आपल्याला काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी मिळतच नाही. कारण हार्वेस्टिंगच्या सीझनमध्ये गेलो तर आपल्याला ते त्यांचे सणवार मिळणार, जर तो सीझन संपला तर त्या गोष्टी मिळत नाही. सो तशामधनं एकेका गोष्टीतनं शिकत गेलो आणि या सगळ्या गोष्टीची डॉक्युमेंटेशनची सुरुवात झाली. आणि ते डॉक्युमेंटेशन करताना काही सुरुवातीला आम्ही आपल्या पॉकेटमधनंच सगळं स्पेंड करत होतो आणि या गोष्टी करत होतो, कारण हाऊस होती या सगळ्या करायची आणि पॅशन एक होतं. पण मग हे करता करता गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, UNDP या सगळ्यांनी आम्हाला घेतलं, सपोर्ट केला आणि त्यांच्या मदतीने मग आम्ही वेगवेगळ्या स्टेट्ससाठी काम केलं. UNDP बरोबर डायरी केली, पुस्तकं केली, ग्रीटिंग कार्ड्स केले, म्हणजे सगळे फोटोग्राफ त्यांनी यूज केले त्याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीने हे डॉक्युमेंटेशनचं काम आमचं खूप छान झालं. पण मग ते करता करता असं जाणवलं की ज्यांच्या घरी ते राहत होते दिवसभर त्यांचं डॉक्युमेंटेशन करायचं, म्हणजे दिनचर्या काय असते, तर सकाळी उठल्यापासून घरी आवरायचं, शेतात जायचं किंवा जे काही त्यांची कामं असतात डे टू डेची, ते करताना मग त्यांच्या घरी राहावं लागायचं. आणि मग तिथून परतीचा जेव्हा प्रवास सुरू व्हायचा तेव्हा असं वाटायचं की त्यांना काहीतरी आपण द्यायला पाहिजे, आपण त्यांच्याकडे राहिलोय, त्यांचा वेळ घेतला एवढा. पण मग ते काही असं पैसा स्वरूपात काही घ्यायला तयार नसायचे. मग काय करायचं, मग त्यांच्याकडनं त्यांच्या काहीतरी वस्तू, मग त्यांच्या काही कलात्मक असतील तर कलात्मक गोष्टी, पेंटिंग असेल तर पेंटिंग विकत घ्यायच्या, किंवा जर शेती करत असतील तर त्यांच्याकडनं धान्य घ्यायचं, किंवा इतर काही असेल तर तत्सम भांडी कोणी करणारे, कोणी लोहार असतात, सगळे वेगवेगळे. सो त्यांच्याकडनं तशा गोष्टी सगळ्या घ्यायला सुरुवात झाली. आणि असं प्रत्येक वेळेला गेलं की काही ना काहीतरी घरी सोबत यायचं. त्यानिमित्ताने आमचं घर पूर्ण भरलं, घर म्युझियम झालं. लोक जे येत असतील ते म्हणतच असतील हो की तू हे कुठून आणलं काय. आणि प्रत्येक गोष्ट अशी युनिक असायची. जसे तांदूळाच्या साळीपासून तयार केलेले, किंवा काशाची भांडी जी असतात ती मध्य प्रदेश साईडला खूप छान होतात, तर ती पण परात, वाटी, ते सगळं पण त्यांनी एकदा आणलेलं होतं. अशा प्रत्येक गोष्टी, हो ते पण आहे खूप छान. मागे काहीतरी स्टोरी आहे. येस, सगळ्याच्या मागे स्टोरी, आणि लोकांना ती जाणून घ्यायला आवडते. सो हे करता करता मग आमची या कामाची सुरुवात अशी झाली की डॉक्युमेंटेशनचं आम्ही लोकांपर्यंत पोचवायचं कसं, हा एक मनात विचार आला. मग आम्हाला असं वाटलं की हे जे आपण फोटो काढलेत याचं एक एक्झिबिशन लावावं. म्हणून मग आम्ही सुरुवातीच्या काही काळामध्ये बालमुद्राचं आमचं जे एक्झिबिशन व्हायचं त्याच्यासोबत हे पण काही फोटोज, पण मुलांचे फोटो फक्त, ते असे ॲड केले त्याच्यामध्ये. आणि मग नंतर काही वर्षानंतर पूर्णपणे ट्रायबल फोटोग्राफीचं एक्झिबिशन असं लावायला सुरुवात केली. पुण्यामध्ये लावली, त्यानंतर दिल्ली, रायपूर, अहमदाबाद, हैदराबाद, बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे एक्झिबिशन.
आणि मग नंतर हे सगळं एक्झिबिशन आम्ही का केलं, कारण लोकांपर्यंत आम्हाला अवेअरनेस द्यायचा होता की ट्रायबल म्हणजे काय, तर असे उघडे नागडे किंवा अनपढ गवार जे आपण म्हणतो तसे नाहीये, उलट त्यांच्याकडे जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे त्या बाबतीत आपण शून्य आहोत. आपल्याला काही म्हणजे आपण इव्हन एखादी गोष्ट जपून पण ठेवू शकत नाही, पण त्यांचं ट्रॅडिशनल नॉलेज जे पास ऑन करतायत ते त्यांच्या नेक्स्ट पिढीपर्यंत ते खरंच क्रेडिटेबल आहे. जखम झाली, हे झाली की आपल्याला एकदम कळत नाही काय केलं पाहिजे, पण ह्या लोकांकडे ते उपाय अगदी सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं आणि जरी शिकलेले नसले तरी ते खूप व्यवहारी असतात आणि या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ते खूप पुढे आहेत आपल्यापेक्षा. तर या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणून आम्ही एक्झिबिशन तिथे अरेंज करत गेलो आणि एक्झिबिशन सोबत काही वर्षानंतर आम्ही त्यांच्या वस्तू ज्या आम्ही घरी मांडल्या होत्या, सगळ्या म्युझियम केलं, त्या सगळ्या गोष्टी तिथे डिस्प्लेला मांडल्या. आणि डिस्प्लेला मांडल्यावर लोकांना असं वाटलं की या वस्तू विक्रीसाठी आहे, म्हणून त्यांनी विचारलं आम्हाला की आम्हाला अशा विकत घ्यायच्या आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं की नाही, या आमच्या आहे, फक्त आम्ही डिस्प्लेला का मांडल्या आहेत, कारण आपल्याला कळावं की ही लोक किती रिच आहे या बाबतीत, की त्यांना किती कलात्मक गोष्टी बनवता येतात किंवा कित्येक वेगवेगळ्या प्रकारची आर्ट आहे जी आपल्या देशामध्ये आहे. इतकी विविधता आहे आणि आपल्या लोकांना माहीतच नाही. हँडमेड आहे, परत ओरिजिनल ऑथेंटिक, या सगळ्याच गोष्टी आणि सगळ्या नॅचरल ह्याच्यापासून मटेरियल पासून केलेल्या, म्हणजे बांबू, केन, गवत यापासून सगळ्या केलेल्या आहेत. फायबर म्हणा आपण जे काही, पण ते फायबर मध्ये प्रोसेस खूप मोठी असते. सो या सगळ्या गोष्टींमध्ये कलात्मकता भरपूर आहे आणि चिकाटी भरपूर आहे आणि अगदी काटक ती लोक असतात, त्यामुळे ते म्हणजे प्रत्येक गोष्ट इतकी छान सुबक बनवतात, त्यामागे त्यांची मेहनत खूप असते. सो या सगळ्या गोष्टी कळाव्यात म्हणून त्यांचे बनवतानाचे फोटो, त्यांचे शेती करतानाचे फोटो, असे सगळे फोटो आम्ही त्याच्यामध्ये एक्झिबिशनमध्ये मांडले होते. आणि मग त्याला भरपूर असा रिस्पॉन्स आला, म्हणून मग आम्ही ठरवलं की आता आपण काहीतरी या बाबतीत करायला पाहिजे की लोकांपर्यंत हे प्रॉडक्ट कसे पोहोचतील. आणि नुसतेच पोहोचले नाही तर त्याचं एक सायकल कशी तयार होईल, चेन कशी छान तयार होईल, की आपल्याला समजा एखाद्या आर्टिस्टकडनं नाही मिळाले तर त्याचा दुसरा पॅरलल आर्टिस्ट पण आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून मग आम्ही साधारण 2018-19च्या सुमारास असं विचार केला की आपण एक स्टोर ओपन करूया ज्याच्यामध्ये ट्रायबल आणि रुरल आर्टिझन्स जे आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म देऊ. फक्त त्यांनी केलेल्याच वस्तू आपण इथे ठेवायच्या, इतर कोणाच्या नाही. आणि अशा पद्धतीत ब्रँड डेव्हलप केला. आणि त्या नावासाठी पण आम्ही खूप विचार करत होतो की काय नाव ठेवायचं. पण ट्राईब छत्री हे नाव आम्ही ह्याच्यासाठी केलं की अंडर वन रूफ यू विल गेट ऑल द स्टफ, म्हणजे पूर्ण पॅन इंडिया तुम्हाला सगळं स्टफ इथे मिळणार आहे. म्हणून आम्ही हे ट्राईब छत्री असं सूचक नाव ठेवलं. खूप सुंदर. आणि प्रत्येक प्रोडक्टच्या मागे जी गोष्ट आहे ना ती लोकांना जाणून घ्यायला खूप आवडते की ओके हे प्रोडक्ट आता तुम्ही मगाशी मला सांगत होता, ते कुठून आलं, कोणी बनवलं, कसं बनवलं, हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा ऑटोमॅटिकली लोकांची उत्सुकता वाढते. आणि तो एक आमचा मेन उद्देश तो पण आहे की लोकांनी नुसतं खरेदीसाठी न येता बघण्यासाठी यावं की किती कलात्मक गोष्टी आहे आपल्या भारतामध्ये, किती विविधता आहे आणि आर्ट फॉर्म कसे असतात, तयार कसे होतात, एखादी गोष्ट कशी तयार होते. जसं मशीन मधनं तयार होताना आपण बघतो तसंच हँडमेड कशी असते. काम करणं खूप कमी झालंय लोकांचं, सगळं मशीन मेड फॅक्टरी मध्ये होतंय. असं कोणी हाताने काम करत असेल तर नक्कीच कळलं तर नवीन जनरेशन साठी सुद्धा हो. अर्थात एक म्हणजे त्याच्या आयडिया बिहाइंड तेच आहे की आपण आता बघू शकतो त्या लोकांना बनवताना, पण आपली पुढची पिढी कदाचित तोपर्यंत जर हे नाही राहिलं तर त्यांना ऍटलिस्ट फोटोच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तरी ते बघायला मिळेल. मग सांगत होता एक 90 वर्षाच्या आजी काहीतरी फायबर पासून ते कोणी नाहीये, त्यांच्यानंतर कोणी नाही. आर्ट फॉर्म मग संपल्यासारखं असं बरेच म्हणजे खूप सॅड आहे ही गोष्ट. पण असे 3-4 आर्ट फॉर्म आहेत की जे म्हणजे लुप्तच होत आहेत आता. तुम्ही म्हणला की लोक पैशासाठी काम नाही करत, नाही. मग त्यांना मोटिवेशन काय असतं या वस्तू? मोटिवेशन काय असतं की त्यांची मेन जी घरची कामं किंवा हे काम झालं की त्यानंतर रिक्रिएशन साठी ते लोक ही पॅशन किंवा त्यांची हॉबी. सो त्याच्यासाठी जसं आपण डान्स, गाणी किंवा इतर गोष्टी, तसंच प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल आहे रिक्रिएशनची. बरोबर. सो ते त्या गोष्टीमध्ये रमतात. ओके. आणि जर त्यांना आता नवीन जे मुलं येत आहेत या फील्डमध्ये त्यांच्याकडची त्या पिढीतली,
त्यांना असं थोडंसं कळतं की मार्केटिंग करायला पाहिजे किंवा आपण अजून फाईन प्रोडक्ट करायला पाहिजे किंवा त्याच्यात काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करायला पाहिजे जेणेकरून ती वस्तू अजून उपयोगी होईल. त्यांना अवेअरनेस आहे. हां, त्यांना अवेअरनेस आहे आणि आम्ही पण त्यांना काहीतरी सपोर्ट करत असतो की तुम्ही असं हे केलंय तयार, तर याच्यामध्ये अजून असं काहीतरी करा. तर ते नवीन जी मुलं असतात ते लगेच कनेक्ट होतात, त्यांना समजतं. करेक्ट. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आता झाली आहे. आणि डिमांड आणि सप्लाय मध्ये तुम्हाला काय प्रश्न येतो? डिमांड तर प्रचंड आहे या गोष्टी. हो, डिमांड भरपूर आहे. इथे हां, एक होतं असं, कारण आपण हँडमेड गोष्टी या सगळ्या म्हणजे काही काही तर 100% हँडमेड आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये अगदी 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 त्यामुळे काय होतं की डिमांड भरपूर आहे. आता लोकांना अवेअरनेस भरपूर आलाय की हँडमेड गोष्टींमुळे किती छान, म्हणजे त्याचा लुक अँड फील आणि तुम्ही हातात घेतल्यावर तुम्हाला जो कळतं, तर लोकांची डिमांड वाढली आहे, पण सप्लाय त्या मानाने थोडासा त्याच्यामध्ये गॅप आहे. नक्की तुमची मेहनत, तुम्हाला तिथे मेहनत करायला लागते. हो, तिथे मेहनत करायला लागते. म्हणजे थोडासा गॅप येतो की एखादी वस्तू आता संपली आहे ते 1-1.5 महिना 2 महिना थांबायला लागतं आणि मग ती वस्तू तुम्हाला मिळू शकते. जरी आम्ही एका म्हणजे पॅरलल आर्टिझन्स असले आपल्याकडे, तरी काही वेळेला काय होतं की नॅचरल कंडिशन्स असतात, जसं बांबू किंवा गवताचे प्रोडक्ट आहेत, तर त्या सीझन मध्ये ते कापलं गेलं तरच तुम्हाला त्या सीझन मध्ये मिळणार, असं नाहीये. आणि डिमांड्स काय येतात कशा, काही वेगळ्या डिमांड्स लोकांच्या की ह्याच्या मला 100 पीस हवेत, 500 पीस हवेत? हो, येतात. म्हणजे ज्यांना थोडासा आयडिया नसतो की हे हँडमेड आहे, एक पीस बनवायलाच एवढा वेळ लागतो, तर बऱ्याच वेळेला कॉर्पोरेटचे असतात की ते सांगतात कॉर्पोरेट गिफ्टिंग आणि दिवस कमी सांगतात. म्हणजे अगदी 11th आवरला सांगणार की आम्हाला 10 दिवसामध्ये एवढे 1000 पीस पाहिजे. म्हटलं हो, शक्यच नाही. या गोष्टी काय म्हणजे मशीन मेड नाहीये, त्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे की हँडमेडला काय आहे. पण असे पण आहेत काही कॉर्पोरेट्स की जे हँडमेडला सपोर्ट करणारे आहेत. हो, अगदी अगदी काम करणारी लोक आहेत. त्यांच्यामुळे पण काय होतं की ते समजतात, त्यांना तेवढी जाणीव आहे, सो तेवढा ते टाइम पिरियड देतात, ते करून घेतात. म्हणजे इव्हन हल्ली लग्नांमध्ये सुद्धा असे गिफ्ट्स आम्ही देतोय. कॉर्पोरेट्स तर आहेच, पण लग्नांमध्ये सुद्धा तो ट्रेंड चालू झालाय की हँडमेडला आपला अवेअरनेस वाढलेला आहे. अगदी हो हो, त्या बाबतीत आहे. आणि तुम्हाला एवढ्या ट्राईब्सना तुम्ही भेटलात, बोललात, तर काय कॉमनॅलिटी जाणवते अख्ख्या नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्टच्या ट्राईब्स मध्ये? एक कॉमन गोष्ट अशी म्हणजे की ते त्यांच्यासाठी जगतात, म्हणजे त्यांना स्ट्रेस घ्यायचा नाही. आणि मी, माझी फॅमिली, बरोबर, आणि आजचं माझं झालं, मला उद्याची काळजी करायची गरज नाही, किंवा माझं झालं की माझी मुलं कशी राहतील, मी त्यांच्यासाठी प्रॉपर्टी जमा करू का, काही नाही, टेन्शन नसतं. आजचं संध्याकाळचं जेवण झालं, आपलं मिळालं की सॅटिस्फॅक्शन आणि आनंद, या दोन्ही गोष्टी असतात. अगदी अगदी म्हणजे आपण खरंच खूप शिकायला पाहिजे या गोष्टीने. आपण जे संचय करायची जी आपली प्रवृत्ती आहे की आपण खूप जमवतो, ते सगळं आपण थोडंसं त्याच्या पुढे गेलं. भेटून असं खरंच विचारतो याची गरज आहे का आपण. हो, म्हणजे म्हातारी आजी सुद्धा दिसली ना तरी ती इतकी छान हसत असते. म्हणजे असं नाही की जागा भरपूर असते त्यांची, पण आपण त्यांच्या घरात गेलो ना की आपल्याला असं वाटतं की अरे कसे राहत असतील, किती कष्टाचं जीवन आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावरनं असं कधी जाणवत नाही की त्यांना काही कष्ट आहेत किंवा सो वे ऑफ लाईफ सुद्धा. हो, म्हणजे खूप हॅपीली ते म्हणजे अगदी संतोष ज्याला म्हणतो ना आपण की चेहऱ्यावर असतो तसा. वाव, पूर्वाताई, थँक्यू, खूप खूप छान माहिती दिली तुम्ही. थँक्यू सो मच. मला तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे का आपल्या ऑडियन्सला, कोणाला काही सांगायचं असेल तर तुम्ही प्लीज. मला सांगायचं म्हटलं तर एवढंच सांगायचं आहे की हे जे आमचं ट्राईब क्षत्रिय स्टोअर आहे, इथे तुम्ही नक्की याच्यासाठी भेट द्या की तुम्हाला वेगवेगळ्या प्रदेशांमधले वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील आणि त्या कशा तयार होतात याचे व्हिडिओज पण तुम्हाला मिळतील. आणि एखादी गिफ्ट तुम्हाला द्यायची आहे कोणाला, म्हणजे इवन परदेशातले पाहुणे असतील किंवा इथलेच पाहुणे असतील, तरी त्यांना परदेशातले पाहुणे म्हटलं तर तुम्हाला लाईट वेट पाहिजे किंवा एखादी गोष्ट हेवी नको, वजन नको, व्हॉल्यूम कमी पाहिजे, तर अशा गोष्टी सुद्धा आमच्याकडे आहेत आणि त्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि एकदा नक्की या, आम्हाला खूप खूप आवडेल. आणि नक्की अजून एक गोष्ट की वेळ काढून या, कारण इथे 1-1.5 तासात होत नाही. मग प्रत्येक गोष्टीचं ते छान एक्सप्लेन करतात आणि आपल्याला सुद्धा इतकं बघायचं असतं, त्यामुळे वेळ काढून नक्की या. थँक्यू. नमस्कार. ट्राईब छत्रीचे फाउंडर श्रीकृष्ण परांजपे सर आपल्या बरोबर आहेत.
सर वेलकम टू पॅशन टू प्रोफेशन. Thank you very आणि much. हे तुमचं पॅशनच दिसतंय मला Oh, yes, प्रचंड it's a passion प्रमाणात. only, yes. येस. सो तुमची बॅकग्राऊंड प्लीज सांगा. बेसिकली मी आहे खंडव्याचा, एमपीचा, मध्य प्रदेश. किशोर कुमारचं जे जन्मस्थान आहे अच्छा, अरे वा. किशोर खंडवा, ओके. तिथला आहे मी. ते इथे पुण्यात मी आलो होतो शिक्षणाला. अच्छा. ते शिक्षण करता करता मला थोडीशी फोटोग्राफीची आवड झाली. मग मी महाराष्ट्र हेरॉल्ड म्हणून न्यूजपेपर होता, तिथे मी ॲक्च्युली काम सुरू केलं, बर. फोटो काढण्याचं वगैरे. बरोबर. आणि आय वॉज रायटिंग द आर्टिकल्स इन द न्यूजपेपर्स. तर जेव्हा मी न्यूजपेपर्सला आर्टिकल्स वगैरे लिहायचो तर त्याच्याबरोबर फोटोची गरज पडायला लागली. कुठलेही आर्टिकल आलं की त्याच्याबरोबर फोटो लागतो. तर तिथे विजय कुमार लेले म्हणून एडिटर होते. त्यांनी मला सांगितलं मग तू कॅमेरा का नाही घेत एक सेकंड हँड आणि फोटोही काढणं सुरू कर, मग तुझे थोडंसं इन्कमही वाढेल. मग मला तेव्हा त्या काळात आर्टिकलला साधारण 200-300 रुपये मिळायचे आणि फोटो काढले की 150 रुपये अजून जास्ती मिळायचे. तर दॅट वॉज माय इन्कम सोर्स. तर मग तसं करत करत मग मी इंडियन एक्सप्रेसला होतो, मग मी टाइम्स ऑफ इंडियाला होतो. जवळजवळ मी 20 वर्ष काढली जर्नलिझममध्ये. मग जर्नलिझममध्ये असतानाच मला एकदा एक असाइनमेंट होती की ट्रायबल म्युझियम जे आहे पुण्यातलं तिथे जा आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे, त्याच्यावरती आर्टिकल लिहायचं आहे. तेव्हा तिथे जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मला असं कळालं की तिथे आर्टिफॅक्ट्स वगैरे सगळे ठेवलेले आहेत, ते पुस्तकं आहेत पण त्या लोकांचे फोटोज नाही आहेत. मग असा विचार आला की एकदा ह्या वस्तू ज्या बनवतात लोक, वस्तू बनवतात त्याच्यामागे लोक आहेत कशी, राहतात कशी, दिसतात कशी. मग मी पहिल्यांदा इथे डहाणू जे आहे वारली गाव तिथे गेलो होतो. तिथे मी जवळजवळ 8 दिवस त्या लोकांबद्दल राहिलो. मग त्यांचं सगळं सकाळपासूनची दिनचर्या असते सगळे डॉक्युमेंट केलं मी आणि ते प्रेझेंट केलं होतं. तर लोकांना खूप आवडलं ते. मग त्याच्यानंतर विचार केला, सगळा अभ्यास केला मी, किती ॲक्च्युली ट्राईब्स आहेत इंडियामध्ये, कुठे कुठे मिळतात, किती प्रिमेटिव्ह ट्राईब्स आहेत. मग तेव्हापासून माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण काहीतरी असं काम करावं जे आजपर्यंत कोणीच केलेलं नाही आहे. मग त्यामुळे मी हे ट्रायबल फोटोग्राफी डॉक्युमेंटेशनचं काम सुरू केलं. ग्रेट. आणि आता तुम्ही म्हणलात की किती ट्राईब्स आहेत आपल्या ह्याच्यात? टोटल भारतामध्ये साधारण 800 जमाती आहेत. त्याच्यातले 75 जे आहेत दोज आर कॉल्ड प्रिमेटिव्ह ट्राईब्स. म्हणजे जसं अंदमान निकोबारला जारवा ट्राईब आहे, आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये कातकरी ट्राईब आहेत, जे ॲक्च्युली फॉरेस्ट प्रोड्यूस वगैरे जे असतात, जंगलामध्ये जे काही मिळतं आणि जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याच्यावरती अवलंबून असतात, त्यांचा जगाशी जास्ती संबंध नसतो. त्या लोकांचं अगोदर मी डॉक्युमेंटेशन केलं. त्यांना म्हणतात प्रिमेटिव्ह. दोज आर कॉल्ड प्रिमेटिव्ह, आपल्या ज्या ट्राईब्स आहेत त्यांना काय म्हणतात? दोज आर कॉल्ड ट्राईब. ओके. तशा 800 आहेत. 800 ट्राईब्स आहेत जवळजवळ. आणि त्यांचे किती ट्राईब्सचे तुम्ही इथे प्रोडक्ट्स ठेवता? साधारण त्याच्यामधले सगळे आर्टिस्टन्स नाही आहेत, पण त्याच्यातल्या काही जमातीची लोक आहेत ते आर्टिस्ट आहेत. म्हणजे असं आता महाराष्ट्रामधलं म्हटलं तर वारली ट्राईब आहे. वारली मोस्टली लोकांना वारली माहिती, वारली शिवाय महाराष्ट्रात काही नाहीये. करेक्ट आहे. बाकी माहित नसतात. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 45 आदिवासी जमाती आहेत. तर त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन मी केलेलं आहे. त्याच्यावरती पुस्तकही आलेलं आहे माझं, कॉफी टेबल बुक. ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने छापलेलं आहे, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स. मी दाखवू शकतो तुम्हाला, काय ते विकायला नाहीये. हा, दॅट कंटेन्स नियर अबाउट 1700 फोटोग्राफ्स आणि सगळं माहिती आहे त्याच्यात. फक्त ते काय मला मराठीमध्ये आहे फक्त, ते इंग्लिशमध्ये नाहीये पुस्तक. हो, इथे बघू शकतात, कारण माझ्याजवळ 2 कॉपी झाल्या आहेत त्याच्या. पण युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला मिळतील, रिसर्च सेंटर्स करता वगैरे मिळतील, रिसर्च सेंटर्समध्ये वगैरे तुम्हाला, लायब्ररीजमध्ये मिळतील ती पुस्तकं. ते गव्हर्नमेंटनी ऍक्च्युली प्रमोट करण्याकरताच ते काढलेले पुस्तक ते. आणि तुम्ही आता ह्या ट्राईब्स बरोबर एवढं काम करताय तर काय चॅलेंजेस ॲज अन इंडिव्हिज्युअल तुम्ही फेस करताय? पुष्कळ चॅलेंजेस असतात याच्यात. पहिली गोष्ट तिथे जायचं कसं आतपर्यंत, इंटिरियर्समध्ये. आणि सगळे ट्राईब्स तुम्हाला जवळ घेतील असं नाहीये. मेन ते तुम्हाला लँग्वेज, हो, थर्ड पर्सनला ते लोक इन्व्हॉल्व करत नाही, त्यांच्या गावामध्ये सुद्धा येऊ देत नाही. त्याच्यातनं कसं खाणं पिणं वगैरे सगळं वेगळं आहे, त्यांचं उठण्याचं लाईफस्टाईल सगळं वेगळं आहे. आता तिकडे गेल्यानंतर, म्हणजे मी पुण्यात राहतो तर पुण्यातलं माझं लाईफस्टाईल इज टोटली डिफरंट आणि जेव्हा गावामध्ये जातो दॅट इज टोटली डिफरंट. इव्हन क्लोदिंग, यस यस, सगळं तुम्हाला जसं टी शर्ट आणि पॅन्ट मध्ये वगैरे असं फिरतच नाही मी तिथे. त्यांच्यातलं एक, हा, तिथे असं साधा टॉवेल लावून फिरतो मी. हो का? आणि किती वाजता उठायला लागतं? सगळं साधारण सकाळी 3:30-4 वाजता.
सगळंच वेगळं आहे म्हणजे. टोटल लाईफस्टाईलच त्यांचं सगळं वेगळं बरं, आहे. आता वेन आय वॉज इन लांजिया सौरा ट्राईब, दॅट इज अ PVTG, प्रिमिटिव्ह ट्राईब ऑफ ओडिसा. लांजिया सौरा ट्राईबला आम्ही सकाळी जवळजवळ 4 वाजता उठलो होतो. कारण मला त्यांचं लिकर जे असतं निरापेक्षा त्याला ताडीमाडी म्हणतात, ते कसं काढतात आणि कसं कन्झ्युम करतात ते बघायचं होतं. तर त्यांच्याबरोबर सकाळी 3:30 वाजता मी जंगलामध्ये गेलो होतो, जवळजवळ 13 किलोमीटर आत लांब. तर सकाळी 3:30-4 वाजता थोडासा सूर्य उगवला होता, त्याच्यातनं त्यांना दिसत होतं. तर ते एका झाडावरती चढले, त्याच्यात ताडी काढली, मोठा एक स्टोन होता, स्टोन स्ट्रक्चर होतं, त्याच्यावरती बसले ते लोक. आणि त्यांचं एक पर्टिक्युलर इक्विपमेंट असतं ताडी पिण्याचं, असा पाईप असतो मोठा आणि बनलेलं असतं ते त्या टाईपमध्ये, त्याच्यातनं ते लोक ताडी पितात. आणि जर आपल्या भाषेत सरळ म्हटलं चकणा म्हणजे हे म्हटलं तर फक्त तिखट आणि मीठ असतं. ते त्यांच्याबरोबर राहून मी ते कन्झ्युम केलं. मग त्या लोकांना ते असं वाटलं नाही बाबा हा पण आपल्या याच्यातला आहे, आपल्या सेफच आहे. मग हे असं प्रत्येक ट्राईबमध्ये गेल्यानंतर आम्ही लोक पहिल्यांदा अभ्यास करून घेतो की साधारण त्यांचं काय आहे. बरोबर आहे. आणि हे हळूहळू सगळं माहिती पडतं. आणि मग किती वर्षातले किती महिने तुम्ही त्यांच्याबरोबर असता? साधारण आता थोडं कमी झालेलं आहे कोविड नंतर, अदरवाईज 6 months मी तिथे घालवतो. अच्छा, 6 महिने इथे 6 महिने तिथे. तर दोन्ही लाईफस्टाईल. खूप छान माहिती दिलीत. माझे प्रश्न काही संपणार नाही. बरोबर आहे. आणि मी कितीही सांगितलं ना तर पूर्ण वर्षही कमी पडेल. खरंच आहे, कारण तुमचा अभ्यास इतक्या वर्षांचा आहे. 40 वर्ष जवळजवळ या लोकांमध्ये राहिलोय मी. तर कोणालाही पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना किंवा बाहेरच्यांना जर माहिती हवी असेल सरांकडनं, मॅडमकडनं, तर तुम्ही ट्राईब छत्रीला नक्की व्हिजिट करा. आणि थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. थँक्यू. तर मित्रांनो, मी जस्ट घरी आली आहे ट्रायबल छत्रीमधनं आणि व्हिडिओ तर छान झालाच. सरांशी आणि मॅडमशी खूप गप्पा झाल्या आणि भरपूर शॉपिंगसुद्धा झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकाल या सगळ्या गोष्टी मी घेतल्यात. आणि ही फ्रेम मी तुम्हाला नंतर पुन्हा दाखवीन. ते जे त्यांनी सांगितलं ना की खारुताईच्या शेपटीने 0 नंबरचा ब्रश नाही वापरत ते इथे. सो ते आर्टिस्ट जे आहेत ते 73 year old आहेत आणि हा खूप दुर्मिळ फॉर्म आहे ह्याचा, म्हणजे रेअर आहे एकदम. तर ते परत बहुतेक मिळणार सुद्धा नाही, त्यामुळे मी ही घेतलेली आहे फ्रेम. येस. आणि मला कुठेतरी वाटतं की सगळे जे ट्रायबल आर्टिस्ट आहेत ते इतकी त्यांच्यामध्ये म्हणजे कला अशी ठुसून ठुसून भरली आहे. सो आपण कुठेतरी ॲज अ इंडिव्हिज्युअल या गोष्टींना सपोर्ट केला पाहिजे. आणि परांजपे कपलसुद्धा इतकं काम करतात. म्हणजे ते काका 6 महिने वर्षातले त्या ट्राईब्सबरोबर जाऊन राहतात, ह्या गोष्टी सोर्स करतात. आणि त्यांना म्हणजे बिझनेससाठी करत नाही आहेत ते, त्यांचं पॅशन आहे. आणि त्यांना हवं आहे की ह्या ट्राईब्सचा अवेअरनेस सगळ्यांमध्ये यावा, म्हणून केवळ ते हे करत आहेत. सो येस, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा.